पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना आणि मनसेच्या युतीची आज घोषणा होण्याची शक्यता। जागावाटपासंदर्भात मातोश्री आणि शिवतीर्थावरती बैठकांच्या फेरी। जागावाटप पूर्ण होईपर्यंत युतीची अधिकृत घोषणेची घाई नको, राज ठाकरेंची भूमिका। तर मनसे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप तसेच जोगेश्वरी आणि दिंडोशीतील जागेचा पेच कायम। महायुतीचा जागावाटप अंतिम टप्प्यात। जवळपास 180 जागांवर शिंदेची शिवसेना आणि भाजपात एकमत। 30 ते 40 जागांवर तोडगा बाकी, सूत्रांची माहिती। महापालिकेच्या रणसंग्रामाला सुरुवात। आजपासून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज करण्याची मुदत, तर ऑफलाईन पद्धतीने देखील उमेदवारी अर्ज भरता येणार। कोकणातल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये पराभवानंतर नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये चर्चा। नारायण राणेंनी प्रचार केला असता तर चांगलं यश मिळालं असतं, चव्हाणांचं वक्तव्य। मालवणचा निकाल लागला तरी भाजप शिवसेनेचा वाद संपेना। काही लोकांमुळे नारायण राणे यांना साईड ट्रॅक केलं गेलं। युतीसाठी आम्ही हात जोडून विनंती केली पण झाली नाही, निलेश राणेंचा आरोप। 16 जानेवारीनंतर निलेश राणे यांचा बोलवता धनी कोण होता हे सांगणार। निवडणुकीत पैसे कोणाला पुरवले, कोणाला धमक्या दिल्या हे सांगणार। भाजपवरील डाग पुसून काढणार, नितेश राणेंचं वक्तव्य। मुंढवा जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। अमेडिया कंपनीकडील इरादापत्र उद्योग संचालनालयाकडून रद्द। सोलापूरच्या घोटी गावच्या जिल्हा परिषद शाळेला 2 महिन्यांपासून शिक्षकच नाहीये। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी। पालक आंदोलनाच्या पवित्र्यात। मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून उच्च न्यायालयाचं पालिका आयुक्तांना समन्स, तर उद्याच्या सुनावणीला हजर राहण्याचेही निर्देश। मुंबईतील ढासळलेल्या हवेच्या गुणवत्तेवरून हायकोर्टाकडून सुमोटो याचिका दाखल।